पिंपळनेरमध्ये ढोल ताशांच्या गजरात कानबाई मातेला भावपूर्ण निरोप, लोकसंस्कृती आणि कौटुंबिक आपुलकीचा अनोखा संगम। खानदेशाच्या समृद्ध लोकपरंपरेचे श्रद्धास्थान असलेल्या कानबाई मातेचा 2 दिवसीय उत्सव पिंपळनेर शहरात अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि जल्लोषात पार पडला। कुंभाराकडून विधिवत आणलेल्या कानबाई मातेची घराघरात स्थापना करून पूजा अर्चा, नैवेद्य आणि जागरण, रात्रभर जागरण करत आराधना करण्यात आली। नोकरी व्यवसाय निमित्त दूर असलेले नातलग या निमित्ताने एकत्र आल्याने उत्सवाने कौटुंबिक नात्याची वीण अधिक घट्ट केली। दुसऱ्या दिवशी काढण्यात आलेल्या भव्य विसर्जन मिरवणुकीत महिला, पुरुष, तरुणाई आणि बाळगोपाळ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ढोल ताशांचा कडकडाट, डीजेचा दणदणाट, फुगड्या आणि खानदेशी गीतांच्या तालावर थिरकणाऱ्या तरुणाईमुळे संपूर्ण शहर दुमदुमून गेले। अखेर पांझरा नदीच्या पात्रात कानबाई मातेचा विजय असोच्या जयघोषात लाडक्या मातेला अश्रुभऱ्या डोळ्यांनी निरोप देण्यात आलाय। आधुनिकतेच्या युगातही पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही खानदेशी संस्कृती आणि श्रद्धेची परंपरा पिंपळनेरकरांनी यंदाही मोठ्या अभिमानाने जपली। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर। सहसंपादक अनिल बोराडे। सालाबादाप्रमाणे श्रावण महिन्यात दुसऱ्या रविवारी आम्ही कानबाईचा उत्सव मोठ्या उत्साहाने आम्ही समाजाचे नाभिक सगळ्या वतीने आम्ही आमच्या गल्लीचे सगळे कार्यक्रम म्हणजे सगळे मिळून भाऊबंदी सगळे मिळून आम्ही सगळे कार्यक्रम पार पाडतो। अजून बोला सांगा भाऊ, ही 500 वर्षांची परंपरा आहे। ही सगळी कानबाईची सर्व परंपरा आम्ही सालाबाद दरवर्षीच करतो आम्ही, म्हणजे 2 वर्षात 3 वर्षात चालूच असतं आमचंही। भाऊबंदी नातं गोतं सगळे मिळून हा कार्यक्रम पार पाडतो आम्ही श्रावण महिन्यात। पाहुणे मंडळी सगळे गेलेले नाशिक, मुंबई सगळीकडे येतात आमचे भाऊबंद मंडळी। उत्सव श्रावण महिन्यात होतो आणि या कानबाई मातेचा उत्सव आणि या श्रावण महिन्यात होतो आणि कानबाई रात्रभर येते। सर्व भाऊ बंद सर्व गोळा होतात आणि या कानबाईचा उत्सवाला येतात। रात्र जागरण, गाणे सर्व म्हणतात आणि रात्रंदिवस तिला जागरण करून आणि सकाळी 10 वाजता विसर्जनाला आणतात तिला वाजत गाजत। आणि या कार्यक्रमाला श्रावण महिन्याच्या रात्रीभर आणि 2 दिवस राहते फक्त ती कानबाई येऊन लागते, गंगेवर येते आणि गंगेवर येऊन वाचत, पूजत, गुलाल उधळत येते ती कानबाई माता। या 2 दिवसाचा उत्सव आनंदाने पार पडतात। सूर्यवंशी व सर्व भाऊबंद परिवार रोट खायला येतात आणि या रोटाचा उत्सव या श्रावण मास मध्ये होतो। हा कार्यक्रम सर्व एकत्र होतात आणि सर्व सहभाग होतात त्या कार्यक्रमाला। बोला, सण हा वर्षातून एकदाच येतो आणि हा पूर्ण वर्षभरातून एकदा आल्यामुळे सगळेजण एकत्र येऊन हा सण साजरा करतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा श्रावण महिन्याच्या नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी हा सण येतो। त्याचप्रमाणे सगळे नातेवाईक, सगळे जिवलग, तसेच आजूबाजू शेजारी सगळे एकत्र येऊन हा सण साजरा केला जातो। सगळ्यांना त्या दिवशी रोट बनवले जातात, पुरणपोळीचं जेवण हे सगळ्यांना दिलं जातं आणि अशा पद्धतीने रात्री जागरण करून आमच्या कानबाई मातेची जे सण आहे हा साजरा केला जातो। तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे नातलग, जिवलग, सगळे मित्र परिवार सगळे एकत्र येऊन तिची भव्य मिरवणूक निघते आणि पांढरेच्या काठी अशा प्रकारे तिचे विसर्जन करून तिचे पूजन केले जाते। तसेच सर्व कानबाई मातेच्या भक्तांना आणि सगळ्या गावकऱ्यांना कानबाई मातेच्या सणाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। बस एवढंच बोलू शकतो।